नमस्कार मित्रांनो, मी सुरेश नेमकर तुमचं स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे पॉलिटेक्निक रजिस्ट्रेशन फॉर अकॅडमिक इयर 2025-26। या व्हिडिओमध्ये आपण रजिस्ट्रेशन पासून तर फायनल मेरिट लिस्ट पर्यंतचा जेवढा शेड्यूल आलेला आहे तो व्यवस्थित स्टेप बाय स्टेप डिस्कस करणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करत बघू नका, सो दॅट सगळे तुमचे डाउट्स सॉल्व्ह होतील। सेकंड सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कम्युनिटी ग्रुपची लिंक दिलेली आहे, तुम्ही तो जॉइन करून घ्या। आणि ज्यांना पर्सनल मेंटरिंग लागत असेल ॲडमिशन बद्दल तर त्यांनी तो गूगल फॉर्म फिल करा, नक्कीच आम्ही तुम्हाला कनेक्ट करण्याचा प्रयत्न करू आणि व्यवस्थित गायडन्स करूया। त्याचे काही फीज वगैरे पण राहील, ते तुमच्या प्रोफाईलवर डिपेंड करतं। आणि थर्ड द मोस्ट इम्पॉर्टंट मित्रांनो, चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण फक्त ॲडमिशन रिलेटेडच आपलं गायडन्स राहणार नाही, पुढे पण तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये आपला सपोर्ट राहणार आहे। तर चॅनलला सबस्क्राइब करा। तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि ज्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे ते पण सुद्धा सजेस्ट करा। त्यावर जर जास्त कमेंट्स असेल, लाईक असेल तर मी नक्कीच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल। आणि आज संध्याकाळी 8 वाजताच्या अगोदर मी होत असेल पॉसिबल तर न्यू रजिस्टर्ड लॉगिन कसं करायचं, रजिस्ट्रेशन कसं करायचं यावर पण व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आणि मी प्रॉपरली तुम्हाला स्क्रीन शेअर करून प्रत्येक गोष्ट व्यवस्थित दाखवणार आहे। तिथे बघा स्क्रीन शेअर होत आहे, आपण स्क्रॅचपासून बघूया। गुगलला गेले, तिथे टाईप केलं DT महाराष्ट्र 25-26, तर ही लिंक ओपन होते। जेव्हा पण कोणती लिंक ओपन करते तर प्रॉपरली क्रॉस व्हेरीफाय करा की ऑफिशियल वेबसाईटच ओपन केली आहे ना। तिथे तुम्ही बघू शकता poly25.dtmaharashtra.government.in ही लिंक मी कम्युनिटी ग्रुपवर टाकून देईल, तिथे तुम्हाला मिळून जाणार। आता आपण बघत आहे याचा इंटरफेस बघा, लेफ्ट साईडने तुम्हाला न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन, रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इन या सगळ्या गोष्टी दिसत आहे। हे पण आपण डिस्कस करूया लेटर ऑन किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। आता सगळ्यात महत्त्वाचं आपण समजून घेऊया इम्पॉर्टंट डेट्स। तर यामध्ये हा शेड्यूल व्यवस्थित मी समजावून सांगतो, डोंट वरी अबाउट दॅट। तर यामध्ये बघा तुम्हाला ॲक्टिव्हिटीज दिसत आहे आणि फर्स्ट डेट लास्ट डेट दिसत आहे। तर आता ॲक्टिव्हिटी काय, फर्स्ट ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ अप्लिकेशन अँड अपलोडिंग द रिक्वायर्ड डॉक्युमेंट ॲज पर युअर प्रोफाईल, तर ते तुम्हाला करायचं आहे। आणि सोबतच ॲप्रोप्रिएट मोड ऑफ स्क्रुटिनी सुद्धा सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला। तर हे डेट्स काय दिलेले आहे 20 मे टू द 16 जून पर्यंत। तर बघा 16 जूनच्या तिथे तुम्हाला स्टार मार्क दिसत आहे। याचा अर्थ असा आहे की ते डेट्स रिवाईज सुद्धा होऊ शकतात, म्हणजे चेंज सुद्धा होऊ शकते। आणि माझा पूर्ण आतापर्यंतचा एक्सपिरियन्स आहे, कधी पण डेट चेंज होतात तर ते मागे नेत, म्हणजे 15 जून किंवा 14 जून नाही होणार, ऑफकोर्स हे 17, 18 किंवा 20 जून होईल। तर डेट्स वाढत असतात, कमी होत नाही। त्यानंतर आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म फॉर ॲडमिशन। तर याच्यामध्ये आपण फॉर ई स्क्रुटिनी मोड काय असतं आणि फिजिकल स्क्रुटिनी काय असतं, आणि याच्या पण डेट्स बघा 20 मे टू द 16 जून पर्यंत दिलेले आहे, आणि या पण डेट्स रिवाईज होऊ शकतात। तर आपण पहिले स्क्रुटिनी ई समजून घेऊया। तर ई स्क्रुटिनीमध्ये कसं असतं, सच अ कॅन्डिडेट शॅल फिल द ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म अँड अपलोड द रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स फ्रॉम एनी कॉम्प्युटर स्मार्टफोन। जिथं पण कुठे तुम्हाला इंटरनेट ॲक्सेस आहे तिथून तुम्ही आपला फॉर्म भरू शकता। त्यानंतर काय, सच अ कॅन्डिडेट्स नीड नॉट हॅव अ व्हिजिट टू द FC सेंटर, म्हणजे जे पण तुम्ही FC सेंटर वगैरे असतात तिथे तुम्हाला व्हिजिट करण्याची गरज नसतात। FC सेंटर स्वतःच तुमचा फॉर्म ओपन करून चेक करतात। आता याच्यामध्ये कंडिशन्स आहे, आपण ते थर्ड पॉईंटमध्ये डिस्कस करूया। ड्युरिंग अ स्क्रुटिनी ऑफ अप्लिकेशन फॉर्म ऑफ अ सच अ कॅन्डिडेट, आता काय होईल, 3 केसेस होऊ शकतात। If no error is found, the status of verification confirmation of the application form shall be available in candidate's login along with the receipt of come acknowledgement। जर कोणता पण एरर नसेल तर तुमचं रिसिप्ट ऑफ एक्नॉलेजमेंट तुम्हाला डिस्प्ले होईल तुमच्या फॉर्ममध्ये, तुम्ही ते लॉग इन करून बघू शकता। सेकंड आहे, इफ द एरर इज फाउंड, जर इन केस एरर फाउंड केला तर डिटेल्स ऑफ एरर शॅल बी इंटिमेटेड टू द कॅन्डिडेट्स बाय रिव्हर्टिंग बॅक हिज ऑर हर ॲप्लिकेशन फॉर इट्स रेक्टिफिकेशन थ्रू द कॅन्डिडेट लॉग इन। तर जर जो एरर आहे तो तुम्हाला सांगण्यात येणार आहे, त्यावर तुम्ही रिव्हर्ट बॅक करू शकता लॉग इन करून। आणि थर्ड, कॅन्डिडेट शॅल एडिट द रिव्हर्टेड ॲप्लिकेशन फॉर्म अँड रिसबमिट द ॲप्लिकेशन फॉर ई स्क्रुटिनी थ्रू हिज ऑर लॉग इन। तर म्हणजे कॅन्डिडेट एडिट करू शकतो आणि रिव्हर्ट करू शकतो स्वतः, तर त्याला FC सेंटरला तेव्हा पण जाण्याची गरज नाही जर एरर सुद्धा फाउंड झाला तर ई स्क्रुटिनी मोड, जसं मी पॉडकास्ट पण शूट केलं तुम्हाला इथे दिसत असेल। हा पॉडकास्ट जेव्हा शूट केला तर सरांनी पण म्हटलं की ई स्क्रुटिनी मोडच तुम्ही सिलेक्ट करा, पण इन केस जर तुम्ही थोडे कॉन्फिडंट नसणार आणि FC सेंटर जर तुम्हाला नियर बाय असेल तर डेफिनेटली तुम्ही FC सेंटरला पण जाऊ शकता। आता आपण फिजिकल स्क्रुटिनी बघून घेऊ। फिजिकल स्क्रुटिनीमध्ये काय असते, सच अ कॅन्डिडेट शॅल व्हिजिट द फॅसिलिटेशन सेंटर ऑनलाईन सिलेक्टेड बाय हिमसेल्फ ऑर हरसेल्फ, म्हणजे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे की कोणतं FC सेंटर पाहिजे। तर मी मेजरली तुम्हाला सांगेल की गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकच सिलेक्ट करा, थोडं व्यवस्थित असतं, ऑथेंटिक असतं। अलॉंग विथ द रिक्वायर्ड डॉक्युमेंट ॲज पर द अलॉटेड टाईम फॉर द ऑनलाईन फिलिंग स्कॅनिंग अँड अपलोडिंग ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स। तर तुम्ही जो पण स्लॉट सिलेक्ट केलेला आहे त्या टाईमला तुम्हाला जायचं आहे, सगळे डॉक्युमेंट्स वगैरे सगळ्या गोष्टी सोबत घेऊन, आणि तुम्हाला ते फॉर्म फिल करून देईल।
आफ्टर व्हेरिफिकेशन कन्फर्मेशन ऑफ ऑब्लिगेशन फॉर्म FC शॅल इश्यू द रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंट. तर समजा तुमचा व्हेरिफिकेशन झालं आणि कन्फर्मेशन झालं की तुम्हाला लगेच रिसिप्ट पण दिल्या जाईल. अँड द स्टेटस ऑफ कन्फर्मेशन शॅल बी अवेलेबल इन कॅन्डिडेट्स लॉग इन अलॉंग विथ द रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंट. म्हणजे तुमच्या कॅन्डिडेट लॉग इनला जाऊन पण तुम्ही स्टेटस चेक करू शकता काय आहे. तर हे होतं मित्रांनो ई स्क्रुटिनी आणि फिजिकल स्क्रुटिनी. तर इथे मी तुम्हाला की कोणतं करायचं, तर तसं नियरबाय जर FC सेंटर असेल किंवा थोडं दूर असेल पण तुमच्या पॅरेंट्सला आणि तुम्हाला वेळ असेल तर नक्कीच फिजिकल स्क्रुटिनी करू शकता. कारण तिथे समोरासमोर व्यवस्थित डॉक्युमेंट्स तुम्ही देऊ शकता, स्कॅन कराल, व्यवस्थित तुमचं व्हेरिफिकेशन होऊन जाईल, तुम्हाला रिसिप्ट वगैरे पण मिळून जाईल. तर एकदम मनाला होऊन जातं शांत की हां बाबा माझं प्रोसेस झालेलं आहे. आणि इनकेस जर तुम्ही थोडं कॉन्फिडन्स असेल, तुम्हाला प्रोसेस जमत असेल आणि तुम्ही दूर असेल FC सेंटरच्या खूप जास्त, तर ई स्क्रुटिनी पण करू शकता. ठीक आहे. आणि याच्या डेट्स पण इथे मी सांगितलेल्या आहे. आता यानंतर काय होईल, डिस्प्ले ऑफ द प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होईल ते कधी होईल, 18 जून 2025. आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये काय असते, तुमचे जे मार्क्स आहे ते तुम्हाला डिस्प्ले होईल, तुमचा कॅटेगरी मेरिट नंबर, स्टेट मेरिट नंबर आणि या सगळ्या गोष्टी, तुमचं नाव वगैरे सगळ्या गोष्टी डिस्प्ले होणार. तुमचं होम डिस्ट्रिक्ट काय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित चेक करायच्या आहे. इन केस तुमच्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये असं झालं की तुम्हाला मॅथमध्ये ते 90 मार्क्स आणि तुम्हाला तिथे 85 झाले, किंवा तुमची कॅटेगरी होती OBC आणि तिथे काहीतरी SBC झाली, व्हॉट एव्हर काइंड ऑफ तुमचं जर समजा जे रिक्वायर्ड डिटेल्स आहे ते ॲज पर नाही आहे, तर तुम्हाला लगेच काय करायचं आहे, ग्रीव्हरन्स फाईल करायचं आहे. आणि ग्रीव्हरन्स कसं फाईल करायचं ते पण सांगतो मी. ग्रीव्हरन्स फाईल करण्यासाठी काय ई स्क्रुटिनी मोड आहे आणि फिजिकल स्क्रुटिनी. तर अगेन आपण डिस्कस करूया. ई स्क्रुटिनीमध्ये काय राहील, कॅन्डिडेट शाल रेज द ग्रीव्हरन्स. म्हणजे जसं तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये दिसलं की अरे बाबा माझे मार्क्स मिसमॅच होत आहे, तर तुम्ही रेज करता. आणि अबाउट द करेक्शन रिक्वायर्ड इन द डेटा डिस्प्लेड इन द प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. मग कॅन्डिडेटला काय करावं लागतं, इथं लिहिलेलं आहे, द अप्लिकेशन ऑफ सच अ कॅन्डिडेट शॅल बी रिव्हर्टेड बॅक टू द कॅन्डिडेट हिज ऑर लॉग इन. म्हणजे तुम्हाला लॉग इन करून करावं लागेल. कॅन्डिडेट शॅल अपलोड द रिक्विजिट डॉक्युमेंट्स टू द. जर तुम्हाला पर्सेंटेजमध्ये, मार्क्समध्ये किंवा फॉर एक्झाम्पल कॅटेगरीमध्ये काही प्रॉब्लेम झाला असेल तर तुम्हाला ते रिक्विजिट डॉक्युमेंट्स रिअपलोड करावं लागणार. ओके. आणि द स्टेटस ऑफ एक्सेप्टन्स अँड रिजेक्शन ऑफ ग्रीव्हन्स रेज बाय द कॅन्डिडेट शॅल बी अवेलेबल इन द कॅन्डिडेट्स लॉग इन. म्हणजे तुम्ही इन केस अपलोड केला आणि ते डॉक्युमेंट्स आहे म्हणजे मॅच होत आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित ऑथेंटिक आहे, तर तुम्हाला ते कॅन्डिडेट्स लॉग इनमध्ये रिफ्लेक्ट होऊन जाईल की चेंज केलेलं आहे. आलं लक्षात. हे झालं ई स्क्रुटिनीमध्ये. फिजिकल स्क्रुटिनीमध्ये थोडं वेगळं राहणार. कॅन्डिडेट शॅल सबमिट द ग्रीव्हरन्स अबाउट करेक्शन रिक्वायर्ड इन द डेटा डिस्प्लेड इन प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट बाय रिपोर्टिंग ॲट अ FC सेंटर. म्हणजे ज्या FC सेंटरला तुम्ही अगोदर गेले होते त्याच FC सेंटरला जाऊन तुम्हाला ग्रीव्हरन्स रेज करावं लागेल आणि तुम्हाला जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहे ते मागितले जाईल. ते डॉक्युमेंट्स तुम्ही सबमिट करणार आणि तुम्हाला जे पण काही लेटेस्ट रिसिप्ट ऑफ एक्नॉलेजमेंट आहे ते तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. तर या प्रकारे दोन्ही मोडमध्ये तुम्ही करू शकता. याच्यामध्ये प्रोसेस कसं आहे, 19 जून टू द 21 जून. म्हणजे तुम्हाला फार कमी 2 ते 3 दिवसाचाच वेळ मिळतो मित्रांनो. जर जसं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले झाली लगेच त्या दिवशी व्यवस्थित चेक करून घ्यायचं. जर ग्रीव्हरन्स असेल तर फटकन ज्या मोडने आपण अगोदरची प्रोसेस केली होती त्याच मोडने ग्रीव्हरन्स क्लिअर पण करून घ्यायचं. कारण याच मेरिट लिस्टच्या बेसिसवर तुम्हाला पुढे कॉलेजेस वगैरे लागणार आहे, तर खूप जास्त इम्पॉर्टंट असतं. त्यानंतर मग काय होईल, तुमची फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होईल. डिस्प्ले ऑफ फायनल मेरिट लिस्ट 23 जून 2025ला. आणि फायनल मेरिट लिस्टमध्ये पण सगळ्या गोष्टी क्रॉस चेक करायच्या. पण इन केस ॲट द वर्स्ट केस म्हणू शकतो, जर फायनल मेरिट लिस्टमध्ये काही ग्रीव्हरन्स आलं तर तुम्ही त्याला काहीही करू शकत नाही. कारण ऑलरेडी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट केली होती, ज्याला तात्पुरती मेरिट लिस्ट म्हणते. तेव्हाच तुमचं काम होतं प्रत्येक गोष्ट क्रॉस चेक करून ते ग्रीव्हरन्स जे पण मिस्टेक्स आहे ते करेक्ट करणं. आता फायनल मेरिट लिस्ट एकदा डिस्प्ले झाली तर ती फायनल म्हणजे फायनल असते, त्यामध्ये तुम्हाला करता येत नाही. आलं लक्षात. इथपर्यंतचं शेड्यूल आलेलं आहे. होप यातून तुम्हाला क्लॅरिटी आली असेल. आणि जर काही डिफिकल्टीज असेल, डाऊट्स असेल तर कमेंट बॉक्समध्ये सुद्धा विचारा. आता आपण लगेच हे पण बघून घेऊ न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन कसं असतं. तिथे नवीन कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन करायचं असेल तर कॅन्डिडेट्स फुल नेम टाकायचं ॲज पर द SSC मार्कशीट, ईमेल ID, ॲक्टिव्ह ईमेल ID टाका, मोबाईल नंबर असा टाका ज्यावर तुम्ही अवेलेबल राहू शकता. उगाचच पप्पाचं वगैरे नका टाकू, ते बिझी राहील. तर ज्या मोबाईलवर तुम्ही अटेंड करू शकता, त्यांचा काही कॉल आला, मेसेज आला, तसाच मोबाईल नंबर ठेवा. मॅक्झिमम तुम्ही ठेवत असाल तर अँड्रॉइड मोबाईलचाच यूज करा. ठीक आहे. नंतर राज्य वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सिलेक्ट करा. पासवर्ड व्यवस्थित सिलेक्ट करा. तो पासवर्ड कुठेतरी लिहून ठेवा आणि त्यानंतर तुम्ही रजिस्टर्ड कॅन्डिडेटला करून पुढची प्रोसेस करू शकता. तर या प्रकारे आपण व्यवस्थित डिस्कस केलेलं आहे. तरीसुद्धा काही डाऊट डिफिकल्टीज असेल कमेंट बॉक्समध्ये विचारा. चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला पर्सनल गायडन्स किंवा मेंटरिंग हवं असेल तर गुगल फॉर्म नक्की फिल करा आणि आम्ही तुम्हाला तिथे कनेक्ट करण्याचा प्रयत्न करूया. विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर रजिस्ट्रेशन अँड ॲडमिशन प्रोसेस. अँड व्हिडिओ बघण्यासाठी थँक्यू सो मच.